धन्य माता पिता तयाची या जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, बाबा गावामध्ये जो काही सकारात्मक बदल झाला ते जर तुम्हाला असं वाटत असेल आमच्यामुळं झाला तर तसं मानू नका. आमचं ते कामच. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वार्ताया. आमचं ते काम आहे पत्र टाकणं. पण ज्यांच्यामध्ये परिवर्तन झालं त्याचं एकमेव कारण आहे त्यांचे आईबाप दर्जेदार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अहो बीज जर चांगला असेल ना तर त्या बीजापासून निर्माण होणारा वृक्ष त्याला लागणारी फळं मधुरच येणार म्हणजे येणार. बीज बोये बबुल का आम का से खाय. लावली बाबुळन म्हणते आंबे कधी येतील. आता बाबळीला आंबे येतील का? किती आंबलं म्हणजे बाबळीला आंबे येतील? नाही ना शक्य. त्याच्यासाठी बीजाचा दर्जा असावा लागतो. आणि भगवान श्री तुकाराम महाराज तो नियम मनुष्य जातीसाठी सुद्धा लावतात. थोडं वैज्ञानिक आहे बोलणं. आमचे संकेत सर आले का? डॉक्टर साहेब आले? आले. तिकडं पनवेलला आंबडचे भूमिपुत्र आहे तुमचे. पनवेल क्षेत्रामध्ये कोविडच्या काळामध्ये या आंबडगावचे भूमिपुत्र संकेतची पवार डॉक्टर साहेबांनी इतक्या रुग्णांची सेवा केली. मी त्या पनवेलला गेलो तर लोक आम्हाला म्हटले आमच्यासाठी डॉक्टर संकेत पवार साक्षात देव आहे. बघा माझ्या आंबडच्या भूमिपुत्र डॉक्टर साहेब. हल्ली जर तुमच्याकडे पेशंट एखादा आजार घेऊन आला तर डॉक्टर काही प्रश्न विचारायला लागले. डॉक्टर काय म्हणता माहितीये का? हा आजार तुमच्या घराण्यात अगोदर कोणाला होता का? आणि ते पेशंट जर म्हटलं ना अजिबात कोणाला नव्हता मलाच झाला, ते डॉक्टर इतकं खुश होतं. मग टेन्शन काला घेता? मै होना मी आहे, माय ट्रीटमेंट व्यवस्थित फॉलो करा, मी तुम्हाला बरं करतो. डॉक्टर शब्द देते डायरेक्ट. मी 99% खात्री देतो बा, 1% मला भरोसा नाही, पण 99% तुम्ही बरे व्हाल. पण जर का पेशंट म्हटलं बा डॉक्टर हा आजार आमच्या आजोबाला होता, आमच्या पणजीला होता, डॉक्टर तोंड छोट करतात. आजोबांना होता का? पेशंटला काय म्हणतात माहिती का डॉक्टर? मी प्रयत्न करतो बर का, योगानं तुम्ही झाले बरे तर बरे पण व्हाल, पण मी तुम्हाला खात्री नाही देऊ शकत तुम्ही बरे व्हालच म्हणून. का? हा आजार तुमच्यात आनुवंशिकतेने पिढ्यानुपिढ्या पुढे संक्रमित होत राहिला आणि आनुवंशिकतेने तुमच्यापर्यंत आला. हे विज्ञान मान्य करते. साधा सरळ मुद्दा आहे. रोग जर आनुवंशिकतेने येऊ शकतो तर धर्मनिष्ठा सुद्धा आनुवंशिकतेनेच येते. रोग जर आनुवंशिकतेने येऊ शकतो तर संस्कार सुद्धा आनुवंशिकतेनेच येतात. सरळ आहे हे. मला कधी कधी फोन करतात, म्हणतात बापू आपलेच हिंदू हिंदूंच्या विरोधात का बरं वागतात? मी त्यांना सांगतो त्यांच्या आडनावं फक्त हिंदू आहे. हे औरंग्या अफजुल्ला जेव्हा इकडे आक्रमण करायला यायचे ना ते झोपा नव्हते काढीत, अनेक घरांमध्ये कार्यक्रम पण वाजवायचे. त्याचा परिणाम असा ऐका, त्याचा परिणाम असा झाला आडनावर राहिले हिंदू आणि विचारसरणी झाली परकीय. इंग्रजांच्या काळातही तेच घोटाळे झाले. हा इंग्रजांच्या काळात सुद्धा हे जे काही काही लोक लय इंग्रज आले बघा, त्याला आपण म्हटलं ना मराठीत बोला, ते म्हणतात नाही आम्ही इंग्रजीतच बोलणार. मराठीचा का त्याला अभिमान नाही? तो मराठ्याचा नाही ना, ते म्हणतात मी इंग्रजीच बोलणार. अरे जिथं बोलायची तिथं बोल पा. अरे आपल्या लोकांमध्ये तर मराठीत बोल. पण त्याचं ते नेचर आलं ना तिकडून, ते सगळं त्याला वाटत नाही सगळं इंग्रजीच व्हावं अख्खं. सगळा घोळ तिथे. आणि म्हणून बघा जेव्हा भगवत भक्त दिसले त्यांना काय म्हणताय महाराज? पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म. ते कुळच चांगलं होतं, ती मातीच चांगली होती.
आणि म्हणून जुनी लोक रूप पाहत नव्हती, कुळ पाहिजे. ते आत्ता फॅड आलं रूप पाहायचं. मला ती कॉलेजला आवडली, तिला 3च महिन्यात दुसरा आवडला, गेली ना ती. कुळाचा एक दर्जा असतो भाऊ. पूर्वी पोरगी पाहायला गेल्यावर तिला मामाचं नाव विचारायचे का, मामाकडे नांदायला पाठवायचंय का तो पोरगा तिच्या. त्या आईच्या कुळाची काय गुणवत्ता आहे, त्या बापाच्या कुळाची काय गुणवत्ता आहे. महाराजांनी तर इतकं साधं करून टाकला नियम. ते म्हटले तुम्हाला गुणवत्ता शोधायची असेल ना, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबाचे. अहो जो विठ्ठलाचा भक्त आहे ना, ते कुळच दर्जेदार आहे. ते सोयरेचे म्हटले आमचे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, पण ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ते म्हटले मुखानं जर त्याच्या घरामध्ये कुळाचार असेल, भगवत भक्ती जर त्या घरात असेल, तर ते आमचे सगळे सोयरे म्हटले. महाराजांनी कसलं नातं निर्माण केलं का, जात शेवटी परंपरेने येईल हो. वर्षानुवर्षे आमची ती जात, आमची ही जात, पण घोटाळा झाल्यावर काची जात. तुमच्या कर्मावरनं तुमची जात कळते, तुमच्या वागण्यावरनं तुमचा धर्म कळतो. आमच्या या हिंदुत्ववादी पोराला म्हटलं ना, 1 कोटी रुपये देतो फक्त शिवरायांच्या विरोधात एखादं वक्तव्य कर. ते म्हणाल मान काप, कोटी रुपये सोड, शिवरायांच्या विरोधात ब्र शब्द काढू शकत नाही. समजून घ्यायचं, शरीरात आलेला रक्ताचा थेंब थेंब हिंदूच आहे. इतकं सरळ आहे ते, इतकं साध आहे. आणि जर आपल्याला आतून उकळे येत असतील, नाही नाही आपण शिवरायांच्या विरोधात काहीतरी बोललं पाहिजे, रामाच्या विरोधात काहीतरी बोललं पाहिजे, आपल्या हिंदुस्थानाच्या विरोधात काहीतरी बोललं पाहिजे, आपल्या साधू संतांच्या विरोधात काहीतरी बोललं पाहिजे, अशा उकळ्या फुटत असल्या ना आतून, आईला जाऊन भेटायचं. खरं सांग, खरं सांग म्हणायचं, खरं सांग. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. काय उगीच नाही तुकाराम महाराज म्हणे, अभक्त पोरं जन्माला आले तर आईला नरकाला जावं लागते. काय माय गेली होती भूतापाशी, हरिनये मुखाशी अरे मुडा. महाराज काय उगीच नाही बोलले. आणि महाराज म्हटले जर दर्जेदार पिढी जन्माला आली, धर्मसेवक अशा प्रकारची पिढी जन्माला आली, समाजाचं स्वतःच हित जर पिढीला कळालं, तर आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची ज्ञानेश्वर.